नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. दुपारची खबर बातमीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात आजच्या हेडलाईन्सने. विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघातून भाजपच्या निरंजन डावखरेचा विजय, तर नाशिक शिक्षक मतदारसंघातून सेनेच्या किशोर दराडेंचा विजय. प्लास्टिक बंदीमधून कोणतीही वस्तू वगळलेली नाही, पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचं स्पष्टीकरण. स्विस बँकेत भारतीयांचे 7,000 कोटी, 50% झाली वाढ. अमेरिकेत वृत्तपत्राच्या कार्यालयात अंधाधुंद गोळीबार, 5 जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी. छगन भुजबळ हेच घोटाळ्याचे सूत्रधार, सक्तवसुली संचालनालयाकडून भुजबळ यांना नव्याने पुरवणी आरोपपत्र दाखल. घाटकोपरमध्ये कोसळलेल्या चार्टर्ड विमानाला वाहतुकीचा परवाना नव्हता, UIA कोसळले, दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू. पीक कर्ज आढावा बैठकीत बँक अधिकाऱ्यांना सुनावलं, कर्ज वाटपात टाळाटाळ कराल तर गुन्हे दाखल करून गुन्ह्यालयात खेटे मारायला लावेन, दिवाकर रावतेंचा इशारा. जबाबदार लोकशाहीमुळे भारताचा अण्वस्त्र देश म्हणून जागतिक स्तरावर होतो सन्मान, अमेरिकेच्या राजदूत निकी हॅले यांचे संयुक्त राष्ट्रात बोलताना भारताबाबत गौरवोद्गार. बुलेटिनमध्ये आताच एक ताजी बातमी येते. मध्य रेल्वेची वाहतूक जी आहे ही विस्कळीत झालेली आहे. अंबरनाथ रेल्वे स्थानकावर मालगाडी बंद पडल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे. मालगाडीच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड असल्याची माहिती समोर येत आहे. मध्य रेल्वेची मुंबईकडून येणारी वाहतूक विस्कळीत झालेली आहे. मध्य रेल्वेची वाहतूक ही विस्कळीत झालेली आहे. अंबरनाथ रेल्वे स्थानकावर मालगाडी ही बंद पडल्याने मध्य रेल्वेची वाहतूक जी आहे ती विस्कळीत झालेली आहे. मालगाडीच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड असल्याची माहिती सध्या समोर येत आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 4ही जागांचे निकाल आता स्पष्ट झाले आहेत. काल रात्री उशिरा कोकण पदवीधर मतदारसंघाचा आणि नाशिक शिक्षक मतदारसंघाचा निकाल लागला. कोकण पदवीधर मतदारसंघातून भाजपच्या निरंजन डावखरेंनी सेनेच्या संजय मोरे यांचा दणदणीत पराभव केलाय, तर नाशिक शिक्षक मतदारसंघात TDF मधील फाटाफुटीचा फायदा घेत शिवसेना पुरस्कृत किशोर दराडेंचा विजय झालाय, तर मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात शिवसेना आणि लोकभारतीने आपला गड कायम राखलाय. पदवीधर मतदारसंघातून शिवसेनेच्या विलास पोतनीसांचा विजय झालाय, तर शिक्षक मतदारसंघात लोकभारतीच्या कपिल पाटील यांचा विजय झालाय. प्लास्टिक बंदीबाबत राज्य सरकारने कोणत्याही प्रकारचा U-टर्न घेतलेला नाहीये. बंदी लादलेल्या वस्तूंपैकी कोणतीही वस्तू वगळलेली नाहीये, असं स्पष्टीकरण पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिले. प्लास्टिक बंदीवरून सरकारने U-टर्न घेतलाय. 5च दिवसात काही वस्तू वगळल्यात अशा माध्यमातून चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. काही दिवसात या प्लास्टिक बंदीवर पुस्तिका प्रदर्शित केली जाणार आहे, त्यामुळे थोडा वेळ थांबण्याचे आवाहन रामदास कदम यांनी माध्यमांसह जनतेला केलं आहे. काळा पैसा कमी झाल्याचा दावा करणाऱ्या मोदी सरकारला स्विस नॅशनल बँकेने प्रसिद्ध केलेल्या अहवालामुळे धक्का बसण्याची शक्यता आहे. या अहवालानुसार स्विस बँकेत ठेवण्यात येणाऱ्या भारतीयांच्या पैशांमध्ये 50% वाढ होऊन ही रक्कम 7,000 कोटी रुपयांपर्यंत गेली आहे. भारतीयांकडून स्विस बँकेतील खात्यात
थेट स्वरूपात 99.9 कोटी स्विस फ्रँक आणि दुसऱ्या माध्यमातून जमा करण्यात आलेल्या पैशांचे प्रमाण वाढून ते 1.6 कोटी स्विस फ्रँक इतके झालेले आहे। आकडेवारीनुसार स्वित्झर्लंडच्या बँक खात्यात विदेशी ग्राहकांची एकूण संपत्ती 1460 अब्ज स्विस फ्रँकहून अधिक झालेली आहे। अमेरिकेतील अॅनापोलिस येथील एका इमारतीत झालेल्या अंधाधुंद गोळीबारात 5 जणांचा मृत्यू झालाय तर अनेक जण गंभीर जखमी झालेत। मेरीलँडमधील अॅनापोलिस येथील कॅपिटल गॅझेट या वृत्तपत्राचे कार्यालय आहे। या कार्यालयात हा गोळीबार झाला। वॉशिंग्टनच्या पश्चिमेस हे शहर आहे। या प्रकरणी एकास अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे। जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलिसांनी संपूर्ण इमारत ताब्यात घेतली आहे। राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना या हल्ल्याची माहिती देण्यात आली आहे। अमेरिकेने जगातील देशांना इराणकडून होणाऱ्या कच्च्या तेलाची आयात थांबवण्यास सांगितले आहे। अमेरिकेने इशारा दिला आहे की जर 4 नोव्हेंबरपर्यंत इराणकडून होणाऱ्या कच्च्या तेलाची खरेदी बंद नाही केली तर त्या देशाला अमेरिकेच्या आर्थिक निर्बंधांचा सामना करावा लागेल। राज्य विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने जगाच्या देशांना चेतावणी दिली आहे की आम्ही या प्रकरणात कोणतीही सवलत देणार नाही। दरम्यान अमेरिकाद्वारे इराणवर आर्थिक प्रतिबंध लादण्याचा निर्णय भारताच्या कच्च्या तेलाच्या आयातीवर परिणाम करणार नाही। जोपर्यंत युरोपीय संघ सुद्धा अशा प्रकारची पावलं उचलत नाही तोपर्यंत इराणच्या कच्च्या तेलाच्या आयातीवर परिणाम होणार नाही। जबाबदार देश लोकशाही असल्याने आण्विक राष्ट्र असलेल्या भारताचा जागतिक स्तरावर नेहमीच सन्मान केला जातो। त्यामुळेच अमेरिकेचाही त्यांच्या अणुपुरवठादार गटातील सदस्यत्वाला पाठिंबा आहे। अमेरिकेच्या राजदूत निकी हॅले यांनी संयुक्त राष्ट्रात बोलताना भारताबाबत हे गौरवोद्गार काढले आहेत। हॅले म्हणाल्या, उत्तर कोरियाकडून अनेक काळापासून आण्विक ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत। तसेच इराणमध्ये धार्मिक हुकुमशाही असून त्यांच्या अण्वस्त्र कार्यक्रमांमुळे आपल्या सर्वांनाच धोका आहे। In North Korea, the regime has devoted a huge portion of its limited resources to its nuclear missile programs, even in times of famine, and at great cost to the lives of its people. Iran is a theocratic dictatorship that abuses its people, funds terrorism, and spreads conflict throughout the Middle East. The Tehran regime is the hidden, and sometimes not so hidden, force behind most of the conflict in the region, and its aggressive ambitions reach much further abroad. Iran's pursuit of a nuclear weapon threatens all of us. Meanwhile, India is a state with advanced nuclear technologies widely accepted around the world. Because India is a democracy and continues to be a responsible leader. In the last couple of years, India has joined 3 major non-proliferation groupings. The United States also fully supports India's membership in the Nuclear Suppliers Group. India continues to demonstrate it is a responsible steward of its nuclear technology. The world is united against Iran having nuclear weapons because we all have good reason to worry about what Iran would do with these weapons. India and America enjoy a natural friendship that is based on our shared values and interests. परराष्ट्र मंत्रालयाने अनेक युरोपियन देशांना पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदीला पकडण्यासाठी मदत मागितली आहे। परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की त्यांच्याकडे फक्त भारताचाच पासपोर्ट आहे। याशिवाय जर मोदी कुठल्या देशात राहत असेल तर त्वरित भारताला यासंबंधी कळवण्याची विनंती त्यांनी केली आहे। जम्मू काश्मीरच्या कुपवाडा भागात सुरक्षा पथके आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे। शोपियान जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी दहशतवाद्यांनी लष्कराच्या गस्ती पथकावर हल्ला केला। कुपवाडामध्ये दहशतवादी आणि सैन्यामध्ये चकमक सुरू आहे। जंगल भागामध्ये ही चकमक सुरू आहे। शोपियानमध्ये लष्कराचे पथक गस्तीवर असताना दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकले। या हल्ल्यात एक जवान जखमी झाला आहे। पोलिसांनी सदर भाग रिकामा केला असून सर्च ऑपरेशन सुरू आहे।
छगन भुजबळांवरील आरोपांबाबत सक्तवसुली संचालनालयातील हे ठाम असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे। ईडीने या संपूर्ण घोटाळ्याचे सूत्रधार हे भुजबळ असल्याचे नव्याने दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात स्पष्ट केले आहे। याशिवाय छगन भुजबळ यांनी या संपूर्ण घोटाळ्यात आपल्या मंत्रिपदाचा गैरवापर करून राज्य शासनाची फसवणूक केली आहे असा आरोपही यात करण्यात आला आहे। छगन भुजबळ यांनी रोखीने मोठ्या प्रमाणात लाचेची रक्कम स्वीकारली आणि त्यांच्या व कुटुंबियांच्या ताब्यात असलेल्या कंपन्यांमार्फत काळा पैसा पांढरा केला आहे, हा मुख्य आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे। घाटकोपर पश्चिमेकडील जीवदया लेन परिसरात चार्टर्ड विमान कोसळलेल्या विमानाला उड्डाण करण्याचं प्रमाणपत्र नसल्याचं समोर येतंय। युवा एव्हिएशनच्या कंपनीच्या अधिकाऱ्याने याविषयीची माहिती दिली आहे। या चार्टर्ड विमानाच्या दुरुस्तीचं काम सुरू होतं आणि यापूर्वी हे विमान 6 महिन्यापूर्वी वापरल्याची माहिती अनिल चौहान या अधिकाऱ्यानं दिली आहे। दरम्यान कालच्या या दुर्घटनेत विमानातील 4 जण आणि एका पादचाऱ्याचा मृत्यू झालाय। दुपारी 1:30च्या सुमारास ही घटना घडली। या विमानात पायलट आणि 3 तंत्रज्ञ असे एकूण 4 जण होते। यामध्ये 2 महिलांचा समावेश होता। या चौघांचा आणि एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला आहे। पायलट मारिया कुबेर, को पायलट प्रदीप राजपूत, तंत्रज्ञ सुरभी मनीष पांडे यांचा मृत्यू झालाय, तर पादचारी गोविंद पंडित यांचाही या अपघातात दुर्दैवी अंत झालाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळी पाहणी केली असून दुर्घटनेची योग्य चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं म्हटलं आहे। ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे। दुर्दैवात सुदैव एवढंच की बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी विमान पडल्याने आजूबाजूच्या इमारतींमधील रहिवासी सुखरूप आहेत। या प्रकरणी उड्डाण मंत्रालयाने चौकशीचे आदेश दिले आहेत। मी देखील त्यांना विनंती केली आहे। अशा प्रकारचा अपघात होणं खूपच धोकादायक आहे। योग्य चौकशी आणि कठोर कारवाई केली जाईल असा विश्वास आहे, कारण चूक कोणाची आहे हे समोर येणं गरजेचं आहे। आता काहीही म्हणणं घाईचं ठरेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। विमान पडण्याची जी घटना आहे ही अत्यंत धक्कादायक अशा प्रकारची घटना आहे। अत्यंत भर वस्तीमध्ये हे विमान या ठिकाणी पडलेलं आहे। दुर्दैवात सुदैव एवढंच आहे की कन्स्ट्रक्शन साईटवर ते पडल्यामुळे आजूबाजूच्या ज्या बिल्डिंग्स आहेत जिथे लोक राहत आहेत तिथे हानी झालेली नाही। या संदर्भात केंद्रीय सिव्हिल एव्हिएशन मंत्र्यांनी याच्या चौकशीचे पूर्ण आदेश दिलेले आहेत। मी देखील त्यांना ही विनंती केलेली आहे। याचं कारण असं आहे की अशा प्रकारचा अपघात होणं, अशा भरवस्तीमध्ये होणं हे अत्यंत धोकादायक आहे आणि म्हणून मला विश्वास आहे की या संदर्भात योग्य चौकशी होईल आणि कठोरतम कारवाई ही देखील केली जाईल। विमान दुर्घटनेमध्ये एका पादचाऱ्यासह विमानातील 5 जणांचा मृत्यू झालाय। मात्र या गजबजलेल्या भागात इतरत्र कुठेही विमान कोसळले असते तर मोठी जीवितहानी झाली असती। मात्र विमानाच्या महिला पायलट मारिया यांच्या प्रसंगावधानाने हा मोठा अनर्थ टळला। त्यांनी स्वतःचा जीव गमावला, मात्र अनेकांचे प्राण वाचवले। घाटकोपर पश्चिममध्ये जागृतीनगर जॉगर्स पार्क जवळ परिसरात एका इमारतीच्या बांधकामाच्या मोकळ्या जागेत पायलटकडून हे विमान क्रॅश लँडिंग करण्यात आलं। विमानात बिघाड निर्माण झाल्याने ते तातडीनं कमी वर्दळीच्या जागी उतरवणे हे गरजेचे असल्याने पायलटकडून तसा प्रयत्न करण्यात आला। घाटकोपरचा संपूर्ण भाग हा खूपच दाट लोकवस्तीचा असल्याने विमान क्रॅश झाल्यास मोठी जीवितहानी होऊ शकली असती। मात्र कन्स्ट्रक्शन साईट जवळ जागा मोकळी असल्याने पायलटने विचारपूर्वक निर्णय घेतल्याने ही जीवितहानी होऊ शकली नाही। ज्या ठिकाणी दुर्घटना घडली त्या बाजूला दाट लोकवस्तीचा परिसर आहे। घाटकोपरच्या घटनेनंतर मागील 7 वर्षांकडे नजर टाकली तर विमान अपघाताच्या एकूण 52 घटना घडल्याचे समोर येते। डायरेक्टर ऑफ एअर सेफ्टी DGCA ने दिलेल्या माहितीनुसार 2011 ते 2017 या कालावधीत एकूण 52 अपघात झाल्याचे समोर आले आहे। देशभरात घडलेल्या अपघातांची ही आकडेवारी आहे। गंभीर अपघाताच्या एकूण 45 घटना घडल्या आहेत। 2011 या वर्षात अपघाताच्या 11 घटना घडल्या आहेत। 2012 मध्ये 9 घटना घडल्या आहेत। 2013 मध्ये 8 घटना, 2014 मध्ये 6 अपघात घडले आहेत। 2015 मध्ये 10 अपघात, 2016 मध्ये 7 अपघात तर 2017 मध्ये एक अपघात घडला आहे। ही आकडेवारी लक्षात घेतली तर या सगळ्या अपघातांची एकूण संख्या 52 होते। किरकोळ अपघात आणि गंभीर अपघातांची ही देशभरातली आकडेवारी आहे।
बुलेटिनमध्ये वेळ झाले छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा महाराष्ट्र वन. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्रभरातून पालख्या पंढरपूरला प्रस्थान होण्यास सुरुवात झाली आहे. काल सकाळी नाशिकच्या त्र्यंबकेश्वर नगरीतून हरिनामाचा गजर करत ते श्री संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली. आज सकाळी नाशिकमध्ये पोहोचल्यानंतर नाशिककरांच्या वतीनं पालखीचं भव्य स्वागत करण्यात आलं. यावेळी महापौर रंजना भानसी, महापालिका आयुक्त तुकाराम मुंडे, आमदार बाळासाहेब सानप, पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांच्यासह लोकप्रतिनिधी उपस्थित होते. या पालखीत जवळपास 10,000हून अधिक वारकरी सहभागी झाले असून 26 दिवसाच्या प्रवासात 440 किलोमीटरचा पायी प्रवास हे वारकरी करणार आहेत. त्यानुसार आपण जे नाशिक शहराच्या वतीने आपण त्यांचं स्वागत करण्यात येतो आणि नाशिक शहराची उत्तर प्रगती हो, कारण संत आपल्या दारी येती आणि त्यांच्यामुळे पाऊस पाणी आणि सगळं शहर, सगळं आपलं महाराष्ट्र असेल, देश असेल, सगळं सुखी व्हावं ही प्रभूचरणी प्रार्थना करते. नाशिक शहरामध्ये गेले अनेक वर्षापासून आपली जी निवृत्तीनाथ महाराजांची पालखी ही नाशिक मार्गे पंढरपूरला जात असते. तिचं स्वागत नाशिककरांनी, नाशिकच्या महापौर, नाशिकचे सर्वपक्षीय नेते अधिकारी यांनी चांगल्या अशा याच्यामध्ये तिचं स्वागत केलेलं आहे. काही दिवसापूर्वी थोडंसं महापालिका गेले अनेक वर्ष त्याचा खर्च करायची, परंतु काही कोर्टाच्या नियमाप्रमाणे माननीय आयुक्त साहेबांनी हा खर्च देण्यास त्यावेळेस नाही सांगितलं. परंतु नाशिककरांची यात्रा असती, नाशिककरांचं श्रद्धास्थान असतं, म्हणून सर्वांनी एकत्र मिळून आज एकदम जंगी असं पालखीचं स्वागत या शहरामध्ये झालेलं आहे. आणि ही पालखी परंपरेनुसार येत असती आणि जात असती, तिचं दर्शन सगळे घेत असतं, परंतु कोणा वाचूनही काही राहत नाही. ही पालखीची जी परंपरा ही कायमस्वरूपी यापेक्षा जास्त व्यापक याच्यामध्ये ती चालू राहील अशी नाशिककरांची भावना आहे. वर्षापासून जातो, पण अजूनही आम्हाला असं जावंच वाटतं. इतकी आवड सुटती पांडुरंगाची आम्हाला, घरी सुद्धा राहत नाही. आम्हाला महिना आला असं वाटतं पांडुरंगाच्या याच्यात जावा हा सोहळा, म्हणजे इतका आनंद वाटतो, काही नको आहे असं वाटतं. असं इतका आनंद वाटतो आम्हाला, तर अजूनही काय सांगायचं. आता आम्हाला अशी इतका आनंद तो आमच्या गंगनातही मावत नाही, एवढा आनंद वाटतो. नाशिक शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. शहरात दुचाकी चोरून त्यांची विक्री करणारी टोळी गजाआड केली आहे. या कारवाईत तब्बल 63 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या 4 आरोपींकडून लाखो रुपयांच्या 15 दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. तसेच शहरात विविध ठिकाणी चोरी केलेल्या जवळपास 63 दुचाकी पोलिसांनी छडा लावला आहे. यात पंचवटी पोलीस स्टेशनमधील 6, सरकारवाडामधील 10, आडगावच्या 6, अंबडमधील 5, भद्रकाली हद्दीतील 5, गंगापूरच्या 10, उपनगरच्या 5 आणि इंदिरानगरमधील 1 दुचाकीचा समावेश आहे. चाळीसगाव आणि धुळे यांसारख्या शहरातून देखील पोलिसांनी आरोपींना पकडून दुचाकी हस्तगत केल्याचं आयुक्त रवींद्र सिंघल यांनी सांगितलंय. काही दिवसापासून जे मोटरसायकल किंवा दुचाकी वाहनाची चोरी इथे होत होती, त्या अनुषंगाने आमचे क्राईम युनिट आणि तसेच पोलीस स्टेशन्स जे आहेत त्याच्यात मागे होतो. आणि मागील काही दिवसामध्ये आपण चांगलं आपल्याला यश मिळालेलं आहे. याच्यात एक युनिट 2 आपलं जे क्राईम ब्रांच आहे त्यांनी एक टोळी पकडलेली आहे. त्याच्यात 4 आरोपी आत्तापर्यंत अटक झालेले आहे आणि 1 आरोपी अजून फरार आहे. त्याची मागे आमची टीम्स आहे. याच्यात जवळपास 8,15,000ची मोटरसायकल जप्त केली. त्याची एकूण 15 मोटरसायकल आहे. तसेच पुणे आयुक्तालयामध्ये जवळपास 63 मोटरसायकल आपण रिकवर केलेली आहे. हे जे आरोपी आहे 3 आरोपी जे आहेत क्राईम ब्रांचने पकडलेले आहेत, ते 3 आरोपी धुळेचे आहे आणि 1 आरोपी इकडचे आहे. आशिया खंडातील सर्वात मोठा लोखंडाचा बाजार म्हणून ओळखले असलेल्या पनवेलच्या कळंबोली लोखंड बाजारात आता तिथल्या रस्त्यांमुळे चांगलाच चर्चेत आलाय. पनवेलमध्ये कळंबोली लोखंड बाजार समिती आणि सिडकोकडून गेल्या काही वर्षांपासून या परिसरात असलेल्या रस्त्यांबाबत करीत असलेल्या चलढाकली परिणाम सध्या इथल्या उद्योजकांना आणि नागरिकांना भोगावे लागत आहेत. कारण इथल्या कळंबोली लोखंड बाजारातील रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आल्यानं इथले उद्योजक हैराण झालेत. कळंबोली लोखंड बाजार समितीनं सिडकोची जबाबदारी असल्याचं कारण देत आपले हात वर केलेत. हे काम सिडकोच्या अंतर्गत येत नसल्याचं सिडकोने म्हणणे.
कल्याण गौरीपाडामध्ये असलेल्या ब्रायटन वर्ल्ड स्कूलच्या व्यवस्थापनाने अचानक शाळेची फी 4,000 रुपयांनी वाढवली आहे। या फी वाढीस पालकांनी विरोध केला। विरोध करणाऱ्या पालकांच्या मुलांना शालेय व्यवस्थापनाने काढून टाकले। त्यांच्या हातात चक्क शाळेतून काढल्याचा दाखला दिलाय। दाखल्यावर फी न भरल्याचा लाल शेरा मारला। त्यामुळे त्या मुलांना अन्य शाळेतही प्रवेश मिळणे दुरापस्त झाले आहे। त्यामुळे 7 विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात आहे। पालकांनी या प्रकरणी शिक्षण अधिकाऱ्यांकडे दाद मागितली आहे, मात्र त्यांच्याकडून शाळेच्या विरोधात कडी मात्र कारवाई केली जात नाही आहे। शाळेसंदर्भात जे पालक तक्रार घेऊन आले होते त्या तक्रारीत त्यांनी असं NC मध्ये असं नमूद केले होते की शाळेची फी भरली नव्हती आणि त्या फीसाठी मग आम्ही आमच्या संबंधित अधिकाऱ्यांना बोलून घेतलं आणि उचित जी काही शाळेची जे कारवाई करायची आहे ती करण्यासाठी आम्ही त्यांना सांगितलेलं आहे। त्याबरोबर आम्ही शिक्षण मंत्र्यांनाही त्याच्या संबंधित लेटर द्यायला सांगितलं आणि शाळेची मान्यता प्राप्त आहे ती नाही ते बघून त्यांना कारवाई करणे। त्या मुलांचं कोणत्याही प्रकारचं शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही। आम्ही जे आहे आम्ही प्राथमिकची जबाबदारी घेतो। प्राथमिक शिक्षण आमच्या अंडरमध्ये चालवलं जातं, म्हणून मी जेवढे पालक आहेत जे माझ्या संपर्कात आले त्या सर्वांना सांगितलं मी की तुम्हाला मी प्रवेश मिळवून देणार जरी त्या शाळेमध्ये तुमचा वाद चालू असेल। आणि मी तेही म्हटलं की पालक आणि ती शाळा मॅनेजमेंट किंवा ते शाळा व्यवस्थापन यांच्या वादामध्ये कुठेही विद्यार्थी भरडला जाऊ नये। ते विद्यार्थ्याचे हित हे आमचं आद्य कर्तव्य आहे। मेरे 2 बच्चे यहाँ पे पढ़ते, पिछले 3 साल से पढ़ रहे मेरे बच्चे। तो फर्स्ट ईयर तो अच्छे से गया, लेकिन सेकंड ईयर से ये लोग ने फीस बढ़ाना शुरू कर दिया और इनके पास कोई टीचर्स भी नहीं थी पढ़ाने के लिए। बच्चे कंप्लेंट करते थे आके हमारे पास कि टीचर्स बराबर से नहीं पढ़ा रही है और हर साल उनकी फ़ीस बढ़ते जाती थी और हम लोग वो फ़ीस भर नहीं पाते थे। और वो भी हम पूछते जाते थे तो बोले नहीं ये फ़ीस आपको भरना ही पड़ेगा और बुक्स भी यहाँ से लेनी पड़ती है हमको, यूनिफॉर्म भी उनका ही दिया हुआ जो रहता है वो ही पहनना पड़ता है। हाँ, फीस हम अभी ये साल जो हमने फ़ीस नहीं भरे तो हमको LC दे दिया और उस पर रिमार्क लिख दिया कि फ़ीस नॉट पेड। तो अभी ये LC लेकर हम किधर जाएंगे, हमारे बच्चे लोग को एडमिशन किधर मिलेगा। वर्सोली टोल नाक्याजवळ असलेल्या ठिकाणी 2 मुलांचा बुडून मृत्यू झालाय। कचरा डेपोमधील प्रस्तावित कचरा विघटन प्रकल्पाचे बांधकाम सुरू आहे, त्यासाठी कृत्रिम तलाव बांधण्यात आला आहे। यात मोठ्या प्रमाणावर पाणी साठवलेले होते। आतील परिसरात हे दोघे खेळण्यासाठी गेले होते तेव्हा ते कृत्रिम तलावात बुडाले आणि यात दोघांचाही मृत्यू झालाय। दोन्ही मुलांचे मृतदेह सापडले आहेत। सोनू रफिक शेख आणि असलम मुजावर शेख अशी या मुलांची नावे आहेत। सोनू आणि असलम हे दोघे जण मित्र असून कचरा वेचकांची मुलं आहेत। ते कचरा विघटन प्रकल्पाच्या बाहेर असलेल्या जागेत राहतात। घटनेची माहिती मिळताच लोणावळा शहर पोलीस दाखल झाले होते, तसेच शोध कार्यासाठी शिवदुर्ग रेस्क्यू टीम दाखल झाली होती। या घटनेमुळे कचरा वेचक कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। बुलेटिनमध्ये वेळ झाले, इथेच थांबण्याची। पाहत राहा फक्त महाराष्ट्र वन।